नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। गडकिल्ले स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। मुरुड जंजीर किल्ला आपणची प्रतिकृती केलेली आहे, त्याची सविस्तर माहिती काय देणार आहात? नक्कीच। जय भीम जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कुठेतरी पुसला जाऊ नये आणि पुढच्या नव्या पिढ्यांना आपल्या गड किल्ल्यांचा इतिहास हा माहिती असावा, याच कारणामुळे आपण हा मुरुड जंजिरा किल्ला बांधण्याचं एक आयोजन केलं आहे। तक्षशिला सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपले सर्व तरुण मित्रमंडळी आणि काही कार्यकर्ते आहेत, त्यांनी गेले आठवडाभरापासून प्रयत्न करून हा किल्ला अतिशय आकर्षित असा करण्याचा प्रयत्न केला आहे। तर मुरुड जंजिरा किल्ला हा सर्वांच्या परिचित असलेला अजिंक्य असा किल्ला आहे, जो की अलिबाग शहरामधला, अलिबागमध्ये मुरुड या शहरामध्ये समुद्राच्या मध्यभागी असलेला अभेद्य असा किल्ला आहे, जो की आजपर्यंत त्याला कोणीच जिंकू शकलेला नाही आहे। त्यामुळे त्याचं नाव अरबी शब्द जजीरा या शब्दापासून बनला आहे, त्याचं म्हणून नाव मुरुड जंजिरा हे नाव ठेवण्यात आलेलं आहे। तर हा किल्ला अजिंक्य आहे, याला जिंकण्याचा खूप साऱ्या जणांनी प्रयत्न केला, पण अजूनपर्यंत कोणीच जिंकलं नाही, म्हणून तो अजिंक्यच राहिला। तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना या किल्ल्यावरती आपण त्यांची प्रतिष्ठापना करून आपण असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की अशी कुठलीच गोष्ट नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात जिंकलेली नाही आहे। तर हे एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे हे किल्ल्याच्या माध्यमातून। आज पण काही ठिकाणी जे शिवाजी महाराजाचे गडकिल्ले असतील किंवा पुरातन वस्तू असतील, याकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय संदेश देऊ इच्छिता? नक्कीच, मी शासनाला किंवा जे कोणी या गोष्टींना दुर्लक्षित करीत आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की आपले जे कोणी इतिहास विसरतात ते पुढचं भविष्य घडू शकत नाहीत। तर त्यामुळे आपला इतिहास कुठे पुसला जाऊ नये म्हणून नक्कीच शासनाने यासाठी प्रयत्न करावेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असो किंवा सर्वच महापुरुषांचा इतिहास असो, हा कुठेच पुसला जाऊ नये यासाठी नक्कीच त्यांनी प्रयत्न करावे। हा जो तुम्ही मुरुड जंजीर किल्लाची प्रतिकृती निर्माण केलेली आहे, हा किल्ला बनवण्यासाठी तुम्हाला किती दिवसाचा कालावधी लागला? गेल्या आठवडाभरापासून आम्ही नियोजन आमचं तसं 15 दिवसापासूनच चालू आहे, पण आम्ही सुरुवात गेल्या आठवड्यापासून केली आणि सर्वच माझे मित्रपरिवार असतील, तक्षशिला सामाजिक सेवाभावी संस्थेचे माझे तरुण लहान सर्वच बालमित्र असतील, यांनी छोट्या मोठ्या गोष्टींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि गेल्या आठवड्यापासून हे प्रयत्न चालू आहेत। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।